जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभूने आजचा हा नवीन दिवस तुम्हाला मला दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, आजचा हा दिवस तू आमच्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचा कर. आणि प्रिय प्रभू येशू, जे वचन येणार आहे ते आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर. प्रभू, त्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकास संगती तू बोल. त्या वचनाद्वारे आमच्या प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक. त्या वचनाद्वारे सर्व परिवार तू आशीर्वाद कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभूजी, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. तुझ्या वचनातून मी बोलत असताना प्रभू तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू तू जिवंत देव आहे याचा अनुभव तू सर्वांना तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, सकाळच्या मननासाठी आपण काढणार आहोत यशायाचा 45वा अध्याय आणि 4, 5, 6 या वचनांमधून आपण आज पाहणार आहोत. आणि खरोखर परमेश्वर देव हा चांगला आहे. प्रथम मी आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करत आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं, त्या सर्वांना देव बाप आशीर्वादित करो. आणि देवाच्या सेवेचा जो काही आपण हातभार लावलेला आहे त्याबद्दल प्रभू आपणाला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. तर चला आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. यशायाचा 45वा अध्याय आणि 4 ते 6 वचनामध्ये परमेश्वर देव आज आपल्याला काय सांगत आहे ते आपण पाहणार आहोत. माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल, याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली. तू मला ओळखीत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, मज वेगळा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला सज्ज केले, येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत मज वेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक आणि अरिष्टाचा उत्पादक मीच आहे. हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. पहा, ह्या ठिकाणी परमेश्वर देव पुन्हा एकदा इस्रायलला जाणीव करून देत आहे की मीच परमेश्वर आहे, अन्य कोणी नाही, मज वेगळा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला सज्ज केले. पहा, ह्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये देखील घडताना दिसत आहे. ह्या ठिकाणी परमेश्वर देव ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, तो देव आज आम्हाला ह्या ठिकाणी ठामपणे सांगत आहे की मज वेगळा देव कोणी नाही. पहा, आज आम्ही जगामध्ये डोकून पाहत आहे. आज लोक जगातल्या वस्तूंच्या मागं लागलेलं आहे, प्राण्यांच्या मागं लागलेलं आहे, जगाच्या निर्मितीच्या मागं लागलेलं आहे. ते कधी बोलत नाही, कधी त्यांच्या प्रॉब्लेम सोडवत नाही, कधी त्यांचं दुःख जाणून घेत नाही. परंतु असा जो देव आहे, ज्याने आकाश, पृथ्वी आणि तुम्हाला मला निर्माण केला, असा जो जिवंत देव यहोवा परमेश्वर आहे, त्या परमेश्वरावरती आम्ही आमचा भरोसा ठेवला पाहिजे. प्रियांनो, त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू आमच्यासाठी दिलेला आहे की आमच्या सर्व पापांची, अपराधांची क्षमा व्हावी आणि आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जाता यावं. आणि म्हणून प्रियांनो, ह्या सकाळच्या वेळेस मी सांगत आहे की परमेश्वर देवाने या ठिकाणी स्वतःची ह्या ठिकाणी घोषणा केलेली आहे की मज वेगळा देव कोणी नाही, अन्य कोणी नाही. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्ही ह्या जिवंत देवावरती विश्वास ठेवून आम्ही त्याच्या मार्गाने चाललं पाहिजे. तोच आमचं सुख जाणणार आहे, तोच आमचं दुःख जाणणार आहे, तोच आम्हाला या सर्व वाईट मार्गातून बाहेर काढणार आहे, आमच्या आजारपणातून बाहेर काढणार आहे, संकटाच्या परिस्थितीतून बाहेर काढणार आहे. तर प्रियांनो, आम्ही आमचं जीवन संपूर्णपणे त्या परमेश्वराला देऊया. आज आम्ही पाहत आहोत अनेक लोक कष्ट घेत आहे देव शोधण्यासाठी, परंतु त्यांना देव मिळत नाही. ते डोंगरावरती शोधत आहे, कुठं गावांमध्ये शोधत आहे, ते नदी शोधत आहे, सूर्यामध्ये शोधत आहे, चंद्रामध्ये शोधत आहे. परंतु प्रियांनो, या सर्व गोष्टींना ज्याने बनवलं तो जिवंत देवाला आम्ही विसरलेलो आहोत. तर प्रियांनो, या शेवटच्या काळामध्ये राहत असताना
प्रियानो, वेळीच आम्ही पश्चाताप केला पाहिजे, कारण देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रियानो, मी एवढंच सांगू शकत आहे की या देवाव्यतिरिक्त जगामध्ये दुसरा कोणी अन्य देव नाही. प्रियानो, आज जगामध्ये लोकांना फसवत आहे, भोंदगिरी करत आहे आणि जिवंत देवापासून त्यांचं लक्ष वेगळीकडे लागत आहे. प्रियानो, आज आम्ही पाहत आहोत ठिकठिकाणी गोंधळ चालू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळ चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी, भक्तीच्या ठिकाणी सांस्कृतिक प्रोग्राम चालू आहे आणि त्या प्रोग्राममधून लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तसं न करता प्रियांनो, आम्ही लोकांना नाही तर आम्ही आमच्या जिवंत देवाला आनंदी ठेवण्यासाठी, आमच्या जिवंत देवाला खुश ठेवण्यासाठी प्रियांनो आम्ही काय करत आहोत याच्याकडे आम्ही निक्षून पाहिलं पाहिजे. प्रियांनो, ही सकाळची वेळ तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. या ठिकाणी स्वतः खुद्द परमेश्वर देव सांगत आहे की मज वेगळा अन्य देव कोणी नाही. होय प्रियांनो, आणि पुढे सांगत आहे की उगवतीपासून मावळतीपर्यंत मज वेगळा कोणी नाही, मीच परमेश्वर, अन्य कोणी नाही. प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे. हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. जर प्रियांनो, ह्या ठिकाणी देवबाप आम्हाला ठामपणे सांगत आहे की मी परमेश्वर आहे. प्रियांनो, आज तुम्ही म्हणाल की आज देवबाप कोणाशी बोलत नाही. प्रियांनो, मी तुम्हाला छाती पण ठोकून सांगत आहे, परमेश्वर देव तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष देत नाही, परमेश्वराच्या हाकीकडे तुम्ही लक्ष देत नाही. प्रियांनो, याचा परिणाम असा आहे की आम्ही जगाच्या परिस्थितीमध्ये इतकं घडून गेलेलं आहे, जगाच्या नात्यामध्ये आम्ही इतकं घडून गेलेलं आहे, आम्हाला काही समजत नाही. आम्हाला त्यावेळेस जागृती येते ज्यावेळेस आम्ही आजारी पडतो, ज्यावेळेस आमच्यावरती संकट येतात, ज्यावेळेस आमच्यावरती दुःख येतात, ज्यावेळेस आमच्यावरती मोठे संकट येतात, त्यावेळेस आम्ही देवाला शोधायला तयार होतो आणि मग लोक सांगेल त्या ठिकाणी पळत असतो, इकडं प्रार्थनेला जा, तिकडं प्रार्थनेला जा. परंतु प्रियांनो, मी तुम्हाला सांगत आहे, इकडं तिकडं पळण्यापेक्षा देवाचं वचन वाचा, देवाचं बायबल उघडा आणि प्रियांनो, ते वचन काय सांगत आहे ते वचनाची घोषणा आपल्या जीवनामध्ये उतरवा, आपल्या कुटुंबामध्ये उतरवा आणि पहा परमेश्वर देवाचा त्या ठिकाणी परिणाम काय होता आमच्या जीवनामध्ये. परमेश्वर देव हा तुमच्याशी बोलू इच्छित आहे, परमेश्वर देव तुम्हाला सांगू इच्छित आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी नसताना देखील आमचा परमेश्वर देव आहे. देवाचं वचन सांगतं की आकाश पृथ्वी उत्पन्न करण्याच्या आधी परमेश्वर आहे. हो, आणि त्याच देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे यहोवा परमेश्वर. परमेश्वराची नावं वेगवेगळी आहेत पवित्र शास्त्रामध्ये, परंतु यहोवा परमेश्वर हा आमचा जिवंत देव आहे आणि त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने आमच्याच, तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे, अशासाठी की आम्ही पापापासून मुक्त व्हावं, पित्याजवळ आम्हाला जाता यावं, पित्याच्या घरामध्ये राहायला जाता यावं आणि आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाता यावं. म्हणून आम्हाला त्याच्या पुत्राच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा केली. त्याचा पुत्र आमचा मार्ग आहे, त्याचा पुत्र आमचं सत्य आहे, त्याचा पुत्र आमचं जीवन आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. होय प्रियांनो, तर चला आपण प्रार्थना करू. या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रिय प्रभू येशू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र केलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, आजची परिस्थिती खूप भयानक आहे. हे देवबापा, हे आम्हाला दिलेलं जे सुंदर आणि उत्तम आयुष्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रिय प्रभू येशू आम्ही तुझं गौरव करावं. आम्हाला तू आशीर्वादित कर. आजच्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, 2026 मधलं आज महिन्याची शेवटची तारीख आहे. प्रभू, या तारखेपर्यंत तू आम्हाला चांगल्या रीतीने सांभाळलं. उत्तम आरोग्य, उत्तम जीवन, उत्तम सर्व गोष्टी तू आम्हाला पुरून दिलेल्या आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आज आम्ही तुझ्या पवित्र नावाला गौरव देत आहोत. आजचा दिवस तू आशीर्वादित कर. आजच्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. आमचे सर्व कामकाज तू आशीर्वादित
कर. प्रिय प्रभू येशू, आमचा प्रवास तू आशीर्वादित कर. सर्व मृत्यूच्या भयापासून, सर्व आजारापासून, सर्व संकटापासून प्रिय प्रभू येशू तू आमचं संरक्षण कर. सर्व दुष्टात्म्यांच्या हल्ल्यापासून प्रिय प्रभू येशू आमचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हाला चालवलं, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तर ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये काही साक्ष असतील तर प्रियांनो ती जरूर व्हॉट्सअपवरती टाका. आमचा नंबर आहे 9730301668. या क्रमांकावरती आपली साक्ष टाकत जा, आपल्या जीवनातील अनुभव टाकत जा, जेणेकरून तुमच्या साक्षीद्वारे इतरांचं जीवन बदलल्या जाईल. प्रियांनो, माझी नम्र विनंती आहे, अनेकांपर्यंत हे वचन पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लोकांना चॅनलला सबस्क्राईब करायला लावा आणि प्रियांनो वचनाचा अनुभव घ्या. कारण थोडे दिवस आहे, कोणाला काय सांगता येत नाही आमचं आयुष्य किती आहे, परंतु आमच्या संगती परमेश्वर आहे, आमच्या संगती देव आहे, हे तुम्ही जाणून ठेवा. आणि खरोखर देवाची प्रीती तुमच्या आणि माझ्यावरती आहे. तर चला आपण परमेश्वराची सेवा करूया आणि त्या सेवेद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.